त्या बिया. आणि जेव्हा परत ह्याचं काम झालं, समजा ही कार्यक्रम पत्रिका तयार केली आणि हे नंतर आपण बेस्ट केलं, कट करून घरी टाकलं, तर परत त्या वनस्पतीला त्याचं सेंद्रिय खत सुद्धा मिळेल. म्हणजे जेवढं रिसायकल करता येईल तेवढं. आपल्याकडे रयत शिक्षण संस्थेने ग्रीन कॅम्पस नवीन प्रोजेक्ट सुरू केला, त्या अंतर्गत हा प्रोजेक्ट आणि मुलांनीच सगळं केलेलं आहे. फक्त त्यांना जर आयडिया दिली त्या लगद्यापासून ते सुद्धा केमिकल नको बायडिंगमध्ये. माझ्या शेजारचा तो गणू झाला कॅम्प्युटर मास्टर, झाला कॉम्प्युटर मास्टर. म्हणे कॉम्प्युटर गणपती, त्याचा माऊस हा उंदीर. राशी भविष्य कुंडलीचा त्यानं प्रोग्राम बनविला, प्रोग्राम बनविला. साध विज्ञान विसरला, प्रोग्राम बनविला. साध विज्ञान विसरला. देशाचा अंतराळवीर जरी गेला तो चंद्रावर, जरी गेला तो चंद्रावर. खाली येताच धरतीवर त्याच्या मनी एक विचार, कधी येईल संकष्टी मला उपवास धरायला, उपवास धरायला. साध विज्ञान विसरला, उपवास धरायला. साध विज्ञान विसरला. बोटीच्या डेकवर ज्यावेळेला ते बसले होते त्यावेळेला त्यांनी असा विचार केला की निळा असा समुद्र आहे आणि वरती निळं आकाश आहे, ही काय भानगड आहे, दोन्हीकडे निळं निळं कसं काय दिसतंय. याच्यातून प्रकाशाच्या परिवर्तनाचा जो नियम आहे तो त्यांनी शोधून काढला की पारदर्शक पदार्थामधून प्रकाश ज्यावेळेला आरपार होतो त्यावेळेला त्याच्यातून काहीतरी वेगळं संशोधन त्यांनी निर्माण केलं आणि त्या सीव्ही रमणने रामन इफेक्ट नावाचा जो काही शोध लावला त्याच्यासाठी भारताच्या एका पहिल्या अशा शास्त्रज्ञाला नोबेल मिळाला. त्यांच्यासाठी एका जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे की त्यांनी आगळा आणि वेगळा शोध लावून आपल्याला विकसित भारत करण्यामध्ये नंबर 1 वर ठेवलेला आहे. त्यानंतर हा गुन्हा आहे, हे केल्यानंतर शिक्षा होऊ शकते. आता आपण बघणार आहोत आपल्या आणि एक बोट बाहेर काढा, आमच्याच्या शेजारचं एक बोट बाहेर काढा, असा गोल हात फिरवा. शाबास, मी जसं फिरवलंय तसं फिरवायचं आहे. परत उलटा फिरवा, उलट्या दिशेने फिरवा. शाबास, मी जसं करतो तसं करायचं. आता मागे पुढे फिरवा, मागे पुढे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. शाबास, खूप छान पद्धतीने तुम्हाला जमतंय. सेम करत राहायचे, मी करतो तसं. गोल फिरवा,
डोल फिरवा, परत डावीकडून उजवीकडे, परत डावीकडे उजवीकडे, समोर मागे. आता हे जे एक बोट आहे ते गालावर ठेवा. हे गाल आहे का? किती जणांनी गालावर ठेवलं बघा. म्हणजे मी जसं करेन तसं करा म्हटलं आणि मी माझं तोंडावर ठेवला की तुम्ही तोंडावर ठेवून टाकलं. मी सांगितलं होतं गालावर ठेवा, इथं आपण बसतो, असं फसायचं नाही. आता बघा एक छानशी घोषणा आहे. आपण सगळ्यांनी घोषणा द्यायची आणि कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची. या कार्यक्रमाचा जो सगळा गाभा आहे तो या घोषणेमध्ये लपलेला आहे. मी म्हणणार आहे भूत भानावती करणे मूठ. तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं विज्ञान सांगते सारे झूठ. काय म्हणायचं? मोठ्या आवाजात म्हणायचं भूत भानावती करणे मूठ. भूत भानावती करणे मूठ. भूत भानावती करणे मूठ. शाबास. लढतो त्यामुळे ते नाव आमचं नाही. आता जादू टोणा ह्याच्यासाठी पण जोरदार टाळ्या होऊ द्या. उत्तर चुकत आहेत पण सांगण्याचं धाडस करतायत याच्यासाठी टाळ्या. शाबास. ते काय करायचं? कोण सांगेल? म्हणजे काय? एका शाळेमध्ये मी कार्यक्रम करत होतो. एक गोरा उठला टुकटुनी गोरा पान आणि मला म्हणाला सर म्हटला मी सांगतो डोकं चालवायचं म्हणजे काय? सारखं पाणी असं तपासतात का? काय केलं पाहिजे? तपासणी देखील योग्य करता आली पाहिजे. बघ हा मग असं करतो बघून नाही. काय केलं पाहिजे? पिलं पाहिजे मला पिलं थोडं. त्या बघायचं सारखं पाणी जाय का? बघा कसा हवल्यासारखा लगेच पाणी पितो. पाणी जाय हा. हे बघ असं जर बाहेर तुला कुणी पाणी दिलं, साधारणचा कंदी पेढा म्हणून खायला दिला, बका बका खाणार का लगेच? नाही. त्याच्यामध्ये गुंगीचं औषध असू शकतं. अनोळखी व्यक्तीने दिलेली वस्तू लगेच खायची नाही. आता जरा घाबरला बरं का? त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स केलं असं म्हणणार, पण घाबरू नकोस. अजिबात गुंगी येणार नाही. चढणार पिडणार तर अजिबातच नाही. काय काळजी करू नको. पाणी पाणी हा. हे बघ जर काय झालं तर आता मला पण होईल. घाबरू नको. याच्यामध्ये कुठे गुंगीचं औषध नाही. जोरात काय होतं याची चावून खिशात हात घालू नको. पैसे बिसे घेत नाही काढून. काही करणार नाही तुला. चिमणी कशी आपण सांगतो ही स्मशान भूमीत आलेली आहे. माऊलीच्या हडरीची काठी आहे. ही काठी जर काय लपवलेलं असेल तर बाहेर काढणार आहे. हे टोपण तुला देतोय बा. असं घ्यायचं टोपण. हे टोपण घ्यायचं. असे सगळे विद्यार्थी बघायचे दिसायचा. नंतर काय करायचं? असं फुकायचं जोरात. जमल का नाही? हा. आणि त्याच्यानंतर ही चिमणी घ्यायची, फुकायची जोरात आणि याला उलटी करायची आणि ही जादूची काठी आहे. हिला असं करायचा. घाबरायचं नाही अजिबात. मी शिकवतो तुला. बघ जरा सगळे दिसतंय का? शाबास रे पठ्या. एक नंबर. फुक त्याला असं फुक. हा जोरात फुक. हा शाबास. हा हे घे. फुक याला जोरात. उलट कर आणि ह्याच्यावर फिरव. अशी असं छू करायचं आणि फिरवायचं. धार घाबरू नको अजिबात. फिरव. अरे वा. जमलं जमलं जमलं. हा. तुमच्या शाळेमध्ये एक मांजरीक तयार झालेला आहे. काळजी करू नका. हे पाणी घ्यायचं आणि या दिव्यामध्ये भरायचं. किती भरायचं? अर्धा दिवा भरायचा. अर्धा. बरं हळूहळू भरायचा. कडकड करायची नाही. बघा हात थरथर कापायला लागले. हळूहळू एकदम सगळं भरू नको. थोडंसं थोडंसं. हा बर. हा आता राहिलेलं काय करायचं सांगतो तुला. बघ राहिलेलं पाणी पिऊन टाक. पिऊन टाक. हा आता मॅडमला विनंती करतो. मॅडम जरा पुढे या. या ठिकाणी ज्या दिव्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे ज्याला वाहत नाही आहे असा दिवा मॅडम आपण या ठिकाणी प्रज्वलित करा आणि या कार्यक्रमाचं आगळं वेगळं आपल्याला उद्घाटन करायचंय. बघूया काय होतंय. या ठिकाणी दिवा प्रज्वलित झालेला आहे.
दिवा प्रज्वलित झालेला आहे. या बाधेमुळे आमचा दिवा थोडा पेटतोय, थोडा कमी होतोय, थोडा होतोय, थोडा दिसतोय. पण तू काय घाबरू नको, जागेवर जाऊन बस. असा कोण इथं बसलेला आहे त्याला मी आता इथं बोलवणार आहे. कोण आहे असा? ए, तुला बाधा झाली का बाहेरची? बाहेरची बाधा झाली का तुला? नाही. पण असा एक विद्यार्थी आता मी बोलवणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक चमत्कार इथं दाखवणार आहे. माझ्या कुणाचं कुठं हरवलं असेल, काही पण असेल, एकच उपाय. लंगरवाले बाबा मंत्र म्हणणार, लंगर सोडवणार. चला, तुमच्यापैकी 2 पैलवान विद्यार्थी पाहिजे. पैलवान कशी शिकाय असेल ती. हा लंगर पुढे आणि हा बाहेर. 1, 2, 3 मध्ये सुरू करायचं. पण मी तुम्हाला वेळ देणार आहे, वेळ. नाहीतर 12 वाजेपर्यंत येत करत बसा. तुला वेळ आहे आपल्याकडे. मी 1, 2, 3 मध्ये सुरू करायचं. थांबा. तुम्ही सगळ्यांनी 10 to 1 पर्यंत यायचं खाली. 10, 9, 8 हा 0 वर आले की वेळ संपली. चला सुरू करायचं. 1, 2, 3 सुरू. काहीतरी बोल. तुटेल का? नाही. तुला तुटेल का? नाही तुटणार. आजचा दिवस घरी गेले नाही. पण दोन्ही पैलवानांनी प्रयत्न केले. जोरदार टाळ्या वगैरे त्याच्यासाठी. बसा ना. अतिशय हुशार विद्यार्थी आहे. हुशार आहेस ना? हा ती आवडणार नाही. बेटा हुशार आहेस तू. कार्यक्रम चालू झाल्यापासून माझं लक्ष आहे. प्रत्येकाकडे माझं लक्ष आहे, माझी नजर आहे. सार्थकची नजर जरा वेगळी आहे. तिथं बसायला जातं, पण टोपीच्या खाली नजर मात्र सगळीकडे आहे. मॅडम लय हुशार पोरग आहे. एक लय बघतोय. तिकडे बसून डोळा पण चालू आहे सारखा. त्याच्यामुळे माझा दिवा विसतोय, चालू होतोय, विसतोय, चालू होतोय. तरी म्हणलं गेला काय झालं. हे तिथं बसले, ह्याची नजर जरा त्याच्यावर लागली. पण काय काळजी करू नकोस. मला खरं सांग, तू मनापासून कार्यक्रम बघतोयस ना. पण अडचण अशी झाली, तू किती ठरवलंस तरी 15-20 मिनिटं जास्तीत जास्त तू एकटं बघू शकतो. त्याच्यानंतर तुझं लक्ष जरा विचलित होतं. खरं आहे का? वर्गामध्ये देखील बसलेला असतो मॅडम. अर्धा तासाचा तास असला, 10 मिनिटं याचं लक्ष लागतं. पुढची 20 मिनिटं हा कुठं गायब झालेला असतो. खरं आहे का नाही? होतं काय तसं? बघा केलेलं ना, असं होत आहे. कारण आजची गोष्ट नाही, गेले 3.5 वर्षाची 7.5 याच्या मागे लागलेली आहे. 3.5 वर्षाची 7.5 च्या मागे लागलेली आहे. काळजी करू नकोस. याचा पुरावा तुला देणार आहे. याचा पुरावा तुला देणार आहे. हा नारळ तुझ्या डोक्यावर ठेवतो. एक पैलवान कधी गेला मागे, एक पैलवान इकडे गेला, इकडे. हा एवढा धर, असा धर. हात लाव, नारळाला हात लाव. पैलवान इकडे थांब. पैलवान तुला काय देणार आहे तुम्ही? हा नारळ. मांत्रिक काय करतात? नारळ उचलून टाकतात, लिंबू उचलून टाकतात. मी आता नारळ उचलून टाकणार आहे. पैलवान एका दणक्यात फुटला पाहिजे. हातातून सोडायचा नाही, पेटा लावायचा आणि फोडायचा जोरात. अरे नारळ फुटला आहे का कधी? नारळ फुटलेला आहे. नारळाचं पाणी यायला सुरुवात झालेली आहे. हे खोबरं काढतो नारळात आहे. बघा हे खोबरं राहतात. तू इकडे लक्ष दे. तुझ्यासाठी सगळं चाललेलं आहे. हे बघा काय व्हायला आहे मॅडम. रिबीन बाहेर आलेली आहे. लाल रिबीन आलेली आहे. काळी रिबीन आलेली आहे. अजून दुसरं काय आलेलं बघा. इकडे बघ, तुला लागलेली माझ्या याच्यामध्ये अडकली होती बांगड्या. आता बांगड्या रिबीन कोण घालतं? जागेवर बस.
इकडे शाबास. रागानं माझ्याकडे बघू नकोस. अरे तुझं कल्याण करायलाच तुला इथं बोलवलेलं आहे. 3.5 वर्षाची 7.5 काढायची आहे. एका मिनिटामध्ये काढून दाखवणार आहे. बघ इकडं बघ. आता ही 7.5 कशी काढतो बघ. जड व्हायला डोळे जा. लय रागाचं बघतोय माझ्याकडे. डोळे जा. दात अजिबात काढू नकोस. हा आता तुझं डोकं जड व्हायला लागले, डोकं जड व्हायला लागले, डोकं जड व्हायला लागले, डोकं जड व्हायला लागले. डोकं दगडासारखं जड व्हायला लागलं, डोकं जड व्हायला सुरुवात झाली. डोकं जड होते. मला सांग काय हे काय बरं का? हे काय तुझ्याबद्दल ठोक आहे. 100% बाहेर पाहिलं. हे काय बरं? हे काय आहे? हा टोपीच्या खाली हे काय आहे? काय का डोक्याला हात लावतं कपाळ आहे म्हणते. हे टोपीच्या खाली कपाळ आहे का डोकं आहे? दोन्ही पण आहे. असू दे. कुठलीही समस्या असू दे, कुठलीही 7.5 असू दे, मांत्रिक तांत्रिक ऋषी कसे काढतात बघा. आपण विचार करत नाही, डोकं चालवत नाही, म्हणून आपण काढतो. आता या ठिकाणी याच्या जे बाहेरची बाजू आहे ती मी काढणार आहे. मंत्र म्हणणार आहे पॉवरफुल. हे मंत्र नीट टाकायचा. मंत्र असा आहे, नीट ऐकायचा आहे, पाठ करायचा आहे. तुम्हाला कळल्या मंत्र नंतर बघायचा म्हणून कळत नसले तुम्हाला काय. आता मी म्हणतो बघा. आता बघा नीट म्हणा. तुला म्हणजे ह्याला नाही, ह्याच्या मागे लागलेल्या बाजेला. मंत्र असा आहे, हे दुखतं का पोटात दुखतं? कधी दुखतं ना. मला माहिती आहे पोटात दुखत असणार. कधी पोट दुखतं. परीक्षा जवळ आली की दुखतं. मग कधी दुखतं? आज दुखतं. शाबास. शाबूत आहे थोडस. मंत्र आहे, कुठली पण समस्या असू दे, नीट ऐकायचं बरं का. आता जो मंत्र सांगणार आहे तो म्हटला, पाठ केला, अभ्यास न करता पास होणार. बघा आता गॅरंटी आहे माझी. मंत्र असा आहे, छापूर छुरो तुझ्या पोटात दुखते त्याला मी काय करू? सांग बाहेर. कसा बाहेर येत नाही बघू. ए चल बाहेर. सांग बाहेर ये. कसे बाहेर आले? न तोडता न काय करता याला बाहेर काढलेलं आहे पूर्णपणे. जरा हलकं वाटतंय, जरा बरं वाटतंय ना? हलकं वाटतंय ना? बस जागेवर खाली येणार आहे. चल बाहेर. म्हणलं काय थांबा झाले मगापासून. आता बघा ताट बसा सगळे. सगळे चल. जर मांडी जर तिरड्या म्हणू हाताच्या घडी काढा. तिरड्या चालत नाही नजरेला. त्याच्यामुळे थांबा झाले मगापासून बघतोय मी. तिरड्या घालून टाका. हाताची घडी काढा. ताट बसा. सगळ्या आठवणी बिंदू केलेले आहेत. ताट बसा. आता बघा कसं काय म्हणतो आता बघा. चल सुरू. हा खाली गेलं आहे. शाबास. अरे वा जमलं. थोडंसं बाहेर काय होत बसतंय का? ते तर बघू शकता. तू एकटा ये फक्त इकडे. त्याला असं बोट लावून बघ. तो काय का बघ. तो काय का आहे. एकाही खेळाचं टोक काढलेलं नाही. आता राजेश त्याच्यावरून चालून दाखवणार आहे. नुसता चालणार नाही तर झोपणार पण आहे. या पाटावर तो चालतोय आणि तो झोपणार पण आहे. खाली बसून बघा. सगळ्यांना दिसणार आहे बघा. आता राजेश त्याच्यावर झोपलेला आहे. सहज पद्धतीने तो झोपू शकतो. त्याच्यावर चालू शकतो. आता तुमच्यापैकी 2 विद्यार्थ्यांनी पाहिजे. 2 आणि 2 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थी इकडे या. इकडे
शाबास. हात दे तिला. शाबास. बघा याच्यावर का लावतात बघा, छान प्रश्न विचारलेला आहे. आपण गाण्यामध्ये ऐकलं ना, आपल्या रणदेवीच्या नातीने गाणी छान म्हणलेली आहे नाही. काय म्हणलेली गाणं? कोणी झाला जरी डॉक्टर त्याच मन भीतीचं घर, त्यानं लिंबू मिरची बांधली दवाखान्याच्या दारावर. जसं दवाखान्यात डॉक्टर लोक पण बांधतात आणि इकडे गाडीला पण बांधतात. आता गाडीला का बांधतात? तर गाडीचा ऍक्सिडेंट होऊ नये. आता गाडीचा ऍक्सिडेंट होण्याचा त्याचा काही संबंध आहे का? काही कार्यक्रम हवाय का? ऍक्सिडेंट व्हायचे थांबले का? ऍक्सिडेंट कशामुळे होतो? चुकीचं ड्रायव्हिंग केल्यामुळे, चुकीचे नियम न पाळल्यामुळे, बरोबर ना? किंवा गाडीचा ब्रेक फेल झाला. लिंबू मिरचीचा आणि ऍक्सिडेंट होण्याचा काही संबंध नाही. त्याच्यामध्ये काही कार्यकारण भाव नाही. अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. चला लक्षात घ्या, तापी सळी, लाल गुंद झालेली सळी हातावरून फिरवता येत नाही, पण पलिता फिरवता येतो. याच्या मागचं वैज्ञानिक कारण असं आहे की एका ठिकाणी साठवलेली जी उष्णता आहे ती आपण हातावरनं फिरवता येत नाही, लगेच चटका बसतो. पण द्रव रूपातून वायू रूपात जाणारा जो अग्नी आहे, म्हणजे पेटा अग्नी आहे, त्याच्यामधला आपण हात सहज पद्धतीने 3 सेकंदापेक्षा कमी कालावधीत जर आपला हात त्याच्यावर गेला तर तुम्हाला कुठलीही इजा होत नाही. जर तो पलिता मी जास्त वेळ ठेवला असता हातावर तर तुम्हाला भाजलं असतं. पण मी सारखं काय करत होतो? मागं पुढे करत होतो, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही इजा झाली नाही. आता सगळ्यांनी जागे उभे राहा विश्वासाने व त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या सहाय्याने सोडवी. दुसरा संकल्प आहे, मी कोणतेही गंडेदोरे, भोंदू बाबा बुवा, मांत्रिक तांत्रिक यांच्या नादी लागणार नाही. आता तिसरा संकल्प आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी आणि मानवतावाद जोपासणे या भारतीय संविधानात सांगितलेल्या कर्तव्यांचे मी पालन करीन. चौथा संकल्प आहे, मी कोणतेही वाईट व्यसन करणार नाही. आणि शेवटचा आणि महत्वाचा संकल्प आहे, माझा काही वेळ आणि बुद्धी मी चांगल्या माझ्या आवडीच्या समाज कार्यासाठी देईल. मनपूर्वक राष्ट्रीय विज्ञान दिवस खूप छान मनोरंजनातून खूप छान माहिती मुलांना देण्यात आली. हा या कार्यक्रमातून उद्देश सफल झाला. राजा सयाजीराव विद्यालयामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत पोद्दार सर आणि त्यांचे सहकारी यांनी सगळ्यांनी खूप सुंदर असा वैज्ञानिक जनजागृतीचा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या काही ज्या संकल्पना असतात अंधश्रद्धेबद्दलच्या, त्याच्या मागचं खरं वैज्ञानिक तत्व काय आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिलं व आनंदायी व उत्साहाने सुंदर असा कार्यक्रम सादर. मी स्वाती बोधे, उपमुख्याध्यापिका महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा. या ठिकाणी आज आमच्या विद्यालयामध्ये 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला गेला. अतिशय चांगल्या पद्धतीने तो साजरा केला. प्रत्यक्ष शास्त्रज्ञ या ठिकाणी उभे केले गेले. त्यांनी इंग्लिशमध्ये सर्व आपली माहिती या ठिकाणी सांगितली. त्यानंतर आम्ही खास माननीय प्रशांत पोद्दार सर यांचं अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या मार्फत एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना पाहावयास मिळालं. त्या वस्तू आणि जे बंधुगिरी चालती समाजात, जादूटोणा चालतो, या कशा खोट्या आहेत यांनी ते प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे सिद्ध केलं. त्यामध्ये कोणतं म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट असेल किंवा खिळ्यामध्ये उंची कोणत्या पातळीवर समान उंची असेल तर ते टोचणार नाही हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवून दिलं. नारळाचा सुद्धा प्रयोग होता. 2 कवठ्या एकत्र गेल्या होत्या
पुन्हा नारळामध्ये काहीही खोबरं आणि पाण्याशिवाय नसतं. त्या ठिकाणी जे छिद्र असतं त्यामधून आतमध्ये रिबिनी घातलेल्या होत्या आणि त्या बाहेर काढून दाखवल्या. म्हणजे मुलांची जी अशा याला मुलं किंवा पालक जे बळी पडतात अंधश्रद्धेला, ते प्रत्यक्ष किती खोटं आहे आणि यामध्ये विज्ञान किती खरं आहे हे या ठिकाणी आज खरोखरच सर्व समाजाला, विद्यार्थ्यांना पटवून दिलं. त्यांचं कार्य हे अलौकिक अशा पद्धतीचं आहे आणि असंच त्यांनी कार्य पुढं चालू ठेवावं आणि ह्या समाजाला जागरूक करावं हीच मी या ठिकाणी विनंती करत आहे. मी विद्युलता अनिल पोद्दार, पर्यवेक्षिका महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा. आज आमच्या शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला. या दिवसाचं औचित्य साधून आज शाळेमध्ये बरेच प्रयोग, त्यानंतर प्रदर्शन, त्यानंतर रामन इफेक्ट याच्यावर बरीच माहिती सांगण्यात आली. विद्यार्थ्यांची छान भाषणं झाली. अंधश्रद्धेवर आधारित काही कविता सादर केल्या गेल्या, काही पथनाट्य सादर केली गेली. या दिवसाचं औचित्य साधून आज आम्ही आदरणीय प्रशांत पोद्दार यांना आमंत्रण दिले होते. यामध्ये त्यांनी बऱ्याच अंधश्रद्धेला खतपाणी ज्या गोष्टी घालतात त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आणि ते प्रयोगानिशी सिद्ध करून दाखवलं. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली गेली. का आणि कसं हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे प्रश्न असतात. याला उत्तरं देण्यासाठी विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत हे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं. प्राचार्य महाराजा सयाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय सातारा. आज आमच्या विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन, नॅशनल सायन्स डे हा डॉक्टर C.V. रमण यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला. आज विद्यालयामध्ये अतिशय उत्साहात हा विज्ञान दिन साजरा करण्यात आला. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी जे उद्घाटनसुद्धा आहे ते अतिशय शास्त्रीय दृष्टिकोनातून असं सादर केलं की ज्याच्यामध्ये रोबोट कारवर पाकळ्या घेऊन त्याच्या साह्यानं प्रतिमांचं पूजन करण्यात आले. विविध अंतराळयान असतील, चांद्रयान असेल, यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीने तयार केलेल्या आणि एक सायंटिफिक असं वातावरण या शाळेमध्ये निर्माण झालेलं होतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी रमण इफेक्ट किंवा C.V. रमण यांच्या आयुष्यावरच्या घटनांचं विवेचन आपल्या व्याख्यानातून किंवा बोलण्यातून केलं आणि त्यामुळं C.V. रमण यांचं कार्य हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. रचना बल्लाळ या विद्यार्थिनीनं अंधश्रद्धेवर आधारित एक कविता अतिशय छान पद्धतीने सादर केली की ज्याच्यातून अगदी आमच्या शिक्षकांसहित माझे आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा समाजात अंधश्रद्धा कशा आजसुद्धा आहेत त्याच्यावर तिनं तिच्या कवितेतून सादरीकरण केलं की ज्याने आमचे सुद्धा डोळे लख्खपणे असे उघडले गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर प्रेझेंटेशन, वेगवेगळ्या प्रकारचे ॲपॅरेटस जे आहेत ती तयार केलेली आहेत की ज्याच्यातून संशोधनात्मक वृत्ती नक्कीच वाढीला लागेल. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा यांचे प्रतिनिधी प्रशांत पोद्दार सर आणि त्यांची टीम मी विद्यालयामध्ये आले. त्यांनी समाजातील ज्या अंधश्रद्धा आहेत या कशा चुकीच्या आहेत त्याचं निराकरण कसं केलावं हे विविध प्रयोगाद्वारे विद्यालयामध्ये त्याचं सादरीकरण केलं. मंत्रमुक्त होऊन मुलं हे आत्मसात करत होती आणि भावी पिढी जी आहे ही अशा अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत. अगदी सायंटिफिक विचार करून योग्य रीतीनं पुढं आयुष्य त्यांचं जीवन जगतील आणि हीच खरी आपली C.V. रमण यांना आदरांजली ठरली. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक जे अंधश्रद्धा आहेत त्याच्या मागचं विद्यार्थ्यांना वैज्ञानिक तत्त्व समजलं, कार्यकारण भाव समजला. घरामध्ये ज्या काही अंधश्रद्धा असतात हा आता संदेश मुलांच्या घरामध्ये जाणारे, पालकांपर्यंत जाणारे हे महत्त्वाचं या कार्यक्रमाद्वारे सिद्ध झालं. नमस्कार, मी सौ मलमे DP, महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 28 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या विद्यालयामध्ये प्रशांत पोद्दार सर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य तसेच पूर्णवेळ कार्यकर्ते आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं होतं. अंधश्रद्धा जी आहे ती समाजामध्ये अजूनसुद्धा रूढ आहे आणि ही रूढ झालेली अंधश्रद्धा आहे ती म्हणजे समाजातून, घरातून मुलांपर्यंत पोहोचते आणि नकळत मुलं त्याच्यावरती विश्वास ठेवतात.
आणि त्याच्या पाठीमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय असतो हे मुलांना माहिती नसतो. मग अशा वेळेला नरेंद्र दाभोळकरांच्या म्हणजे प्रेरणा घेऊन त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते इथं येऊन वेगवेगळ्या प्रयोगातून, वेगवेगळ्या खेळातून, मनोरंजनात्मक पद्धतीनं ते जे भोंदू बाबा आहेत किंवा वेगवेगळे जे बाबा असतात ते वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये, समाजामध्ये फसवणूक करतात आणि त्याच्या आहारी जाऊन काही वेगवेगळ्या विचित्र घटना घडतात. ह्या घटना घडू नये त्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी हे सगळे सदस्य काम करत आहेत. आणि या सदस्यांनी आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना अतिशय जागरूकपणे एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केलेला आहे. आता मुलंसुद्धा, विद्यार्थीसुद्धा त्या दृष्टीनं प्रत्येक गोष्टीकडं बघतील आणि आपल्या घरातल्या पालकांना सुद्धा त्याच पद्धतीनं सांगतील अशी म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री वाटते. आणि खूपच सुंदर, म्हणजे आम्हालाही काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्या गोष्टी आम्हाला समजल्या. आणि म्हणजे तसा विश्वास नव्हताच ह्या सगळ्या गोष्टीवरती, पण असं कधीतरी असं वाटायचं एवढी सगळी लोक करतायत, म्हणजे देवाचं एवढं करतायत म्हणजे काहीतरी असणार आहे, कोणती ना कोणती शक्ती असणार आहे. पण त्या शक्तीच्या पाठीमागं काहीतरी वैज्ञानिक कारण आहे. आणि असं वाटतं की हां चला आता एखादा भोंदूबाबा असेल तर आपण पण त्या दृष्टीने विचार करू आणि त्याचं काय जे आहे त्याच्या पाठीमागचं वैज्ञानिक ते आपण त्यांच्यासमोर ओपन करूया. आणि मुलंसुद्धा त्याच दृष्टीने विचार नक्कीच करतील. खूप सुंदर आज कार्यक्रम झालेला आहे. आणि जवळजवळ मी 20 वर्षापूर्वी नरेंद्र दाभोळकर साहेबांचा पाहिलेला होता हा कार्यक्रम. त्यावेळेला पण खूप मी इम्प्रेस झालेली होती, मी कॉलेजला असताना. पण आत्ता हा खूप वर्षातून पाहिला त्याच पद्धतीनं झाला. आणि मुलांच्या आवडीनुसार मुलं इतके मग्न झालेली होती. इतर जे भाषण असतं लेक्चर ते मुलांना एवढं आवडत नाही. मुलांना नुसतं लेक्चर टाईप नाही तर त्याच्यामध्ये मनोरंजनात्मक मुलं प्रश्न विचारत होती, मुलं त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेतलं सरांनी. खूप सुंदर पद्धतीनं त्यांनी आजचा जो कार्यक्रम आहे तो त्याची मांडणी जी आहे ती खूप सुंदर केलेली आहे. आपण एखाद्या चांगल्या कार्याला एखादा व्यक्ती निघाला आणि समोरून एखादं मांजर किंवा काळी मांजर गेली तर फारच त्याचं हे मांडलं जातं. तर एखादं मांजर आडवं गेलं तर त्याला काय केलं जातं की नाही आता 2 पावलं मागं गेलं पाहिजे. का तर आपलं पुढचं जे काम आहे ते पुढचं काम आपलं होणार नाही. हे एक अंधश्रद्धा समाजामध्ये आहे. मांजराचा आणि आपल्या कामाचा काहीच संबंध नसतो. हा आता आपण विचार करायला लागलो, ह्या कार्यक्रमानंतर हा विचार करायला लागलो. पण ते एक मनामध्ये पहिल्यापासून ते रुजलेलं आहे. त्यामुळे मनामध्ये एक पाल चुकचुकतेच की बाबा हां आता आपण कामाला निघालोय तर 2 पावलं पाठीमागे जावं. ह्याची काहीच गरज नाही. ते मांजर आहे ते इकडं तिकडं पळणारच जाणारच. त्यामुळे काय त्याचा आणि आपल्या कामाशी काही एक संबंध नाही.